नमस्कार. गोवा दूरदर्शन प्रस्तुत साहित्य दर्पण या कार्यक्रमात मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं सहर्ष स्वागत करते. साहित्य दर्पण या कार्यक्रमातून आत्तापर्यंत आपण अनेक मान्यवर साहित्य क्षेत्राशी निगडित लेखक, कवी, कवयित्री यांच्याशी आपण छान संवाद साधला आणि आपल्या दर्शकांपर्यंत त्यांचा सगळा साहित्य प्रवास आत्तापर्यंत आपण घेऊन आलो आहोत. तसंच आज आपल्यामध्ये गोव्यातील अतिशय नामवंत व्यक्तिमत्व आज आपल्याशी गप्पा मारायला इथे स्टुडिओमध्ये उपलब्ध आहेत आणि ते आहेत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक श्री अनिल सामंत. नमस्कार. नमस्कार. प्राध्यापक अनिल सामंत हे गोमंतकातील अतिशय प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व. गोवा मराठी अकादमी ही मराठीचा प्रचार प्रसार किंवा मराठीचं कार्य वाढावं यासाठी कार्यरत असलेली संस्था आणि या संस्थेचे सर अध्यक्ष आहेत. तसंच गोमंत विद्याभारती या संस्थेचंही सर पदावर कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर सर शिक्षक आणि त्यानंतर प्राचार्य. तर असा त्यांचा प्रवास आणि साहित्य क्षेत्रातील त्यांची सर्व कारकीर्द हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्यांना सर्वप्रथम आज आपण इथे अभिनंदन करूया या गोष्टीचं की त्यांना 2026 सालचा गोवा राज्याचा बा.द. सातोस्कर याचा मराठी भाषा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर सर्वप्रथम सर तुमचं मनपूर्वक अभिनंदन आमच्या सर्व दर्शकांकडूनही. सरांना या आधीही 2015 सालचा गोवा राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सर अत्यंत प्रतिभावान असे लेखक, कवी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत अनेक नाट्यसंहिता लिहिलेल्या आहेत आणि अनेक नाट्यसंहिता या स्पर्धेमध्ये त्यांनी उतरवलेल्या आहेत आणि त्यांना पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. त्यांनी लिहिलेली गीतं ही प्रसिद्ध गायक मिलिंद इंगळे यांनीही गायलेली आहेत. तर गोमंत क्षेत्रातील आणि गोवा मराठी अकादमी यांच्या सर्व कारकिर्दीतलं त्यांचा आपण सगळा साहित्य प्रवासही जाणून घेणार आहोत. तर प्रत्यक्ष चर्चा करूया प्राध्यापक अनिल सामंत यांच्याबरोबर. नमस्कार सर. नमस्कार. सर तुम्ही शिक्षक आणि निवृत्त प्राचार्य. तर शिक्षक आणि प्राचार्य हा प्रवास सगळा कसा राहिला हे सर्वप्रथम आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला आवडेल. अगदी लहानपणी माझे वडील शिक्षक होते. माझ्या सुदैवानं मला गोवा, महाराष्ट्र अशा विविध प्रदेशामधील 5-6 शाळांमध्ये अतिशय उत्तम शिक्षक लाभले आणि या शिक्षकांनी माझ्या एकंदर व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव टाकला. त्याचबरोबर लहानपणापासून मी पुस्तकामध्ये वाढलो, संगीताचे सूर ऐकत वाढलो, नाटक बघत, नाटकात काम करत असं मी पुढे जात गेलो आणि मला असं वाटलं की आपल्याला जर एक अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल तर त्यासाठी शाळा हे जे माध्यम आहे ते माझ्या आयुष्याला, माझं आयुष्य अर्थपूर्ण करू शकेल. कारण इथं शिक्षक म्हणून काम करत असताना ह्या सगळ्या जीवनाच्या पैलूमधून तुम्हाला व्यक्त होता येतं आणि नुसतं व्यक्त होणं नाही, तुम्हाला खऱ्या अर्थानं जर काही समाज घडवायचा असेल तर चैतन्यमय अशा प्रकारची मुलं आहेत. मी एक कविता लिहिली होती की आभाळाची शाळा तिला काळोखाचा फळा, लुकू लुकू चांदण्याची मुले झाली गोळा. तर ही लुकू लुकू चांदण्याची मुलं जी आहेत तर त्यांच्या सहवासात राहणं आणि चैतन्यमय असं आयुष्य जगण्यासाठी शिक्षक होणं हे मला खूप आनंददायक अशा प्रकारची गोष्ट होती. आणि माझ्या सुदैवानं माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हापशाच्या सारस्वत विद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून रुजू झालो. नंतर वालावलकर हायर सेकंडरीमध्ये मी मराठीचा अध्यापक म्हणून काम केलं आणि त्यानंतर 2012 साली मला प्राचार्य म्हणून काम करण्याची त्या ठिकाणी संधी मिळाली. असा हा सगळा शिक्षक आणि प्राचार्य म्हणून माझा प्रवास. एखादी काही आठवण एखाद्या विद्यार्थ्याची जी मनात राहिली आहे? आठवणी खूप आहेत. शाळेमध्ये काम करत असताना मला अनेक अशा प्रकारचे विद्यार्थी की जे इतरांना वाटतील की हे वाया गेलेली मुलं आहेत, परंतु मला नेहमी अशा प्रकारच्या मुलांवर एक वेगळं प्रेम होतं. आणि आता सगळे मी ती घटना काही सांगू इच्छित नाही, परंतु एरवी त्यांच्याकडे लक्ष दिलं नसतं. म्हणजे एक मुलगा होता की ज्याला जो आला, ॲडमिशन घेतली आणि 3-4 वेळा तो वेगवेगळ्या शाळांमधून नापास होऊन आलेला होता आणि आमचे शिक्षक म्हणाले की सर याला आम्ही शिकवू नाही शकणार, याला तुम्ही काढा.
तेव्हा मी जरा थांबलो आणि एकदा माझ्या एका शिक्षक मित्रानं त्यानं वर्गामध्ये शिक्षकांचे काढलेले फोटो मला दाखवले वर्ग चालू असताना. तर ते मी बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ज्याला वाया गेलेला मुलगा म्हणतात त्याला कारण तो मुलगा नसून त्याचे पालक आणि शिक्षक आम्ही आहोत. हे मला काय सुंदर चित्रकला आहे. आणि त्यानंतर आपल्या गोवा आर्ट कॉलेजमध्ये मी त्याला एंट्रन्स टेस्ट द्यायला लावली. तो गेला आणि आत्ता तो विद्यार्थी त्यानं हैदराबादला पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि गोव्यातला एक उत्तम चित्रकार झालेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना घडवण्याचं एक भाग्य मला मिळालं. आणि ते करताना ज्या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये मी होतो, हायर सेकंडरीमध्ये प्राचार्य म्हणून काम करत होतो, तर त्या ठिकाणी एकंदर गोव्यामध्ये हे जी शाळा आहे वालावलकर हायर सेकंडरी स्कूल, तर ती सर्वांगानं वाढवण्याचा प्रयत्न करण्याचं मला भाग्य लाभलं आणि काही पावलं मी पुढे जाऊ शकलो त्या क्षेत्रात. मग आता हा जवळजवळ 3-4 दशकांचा तुमचा शिक्षकी पेशातला किंवा शैक्षणिक हा सगळा प्रवास, मग लेखनाची किंवा विशेषतः संगीत क्षेत्रातली आवड याबद्दल थोडं सांगा. माझे वडील कीर्तनकार होते आणि त्यामुळे आम्ही ज्यावेळी माझं लहानपणी पहाट प्रकाशित व्हायची त्यावेळी आमच्या कानावर वडिलांच्या तंबुऱ्याच्या स्वरांचा झंकार कानावर यायचा. त्यामुळे सूर हे असे अगदी लहानपणी मी ऐकत गेलो पुढे. वडील चांगले गायचे, चांगले कीर्तनकार होते. आणि मग जसजसा मोठा होत गेलो तसं या संगीताचे एक विलक्षण आकर्षण होतं. आणि पुढे मग मी कॉलेजमध्ये असताना मला असं कळलं की आपल्याला याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मी कोणाकडे शिकलो नाही, पण संवादिनी एका गावातून दुरुस्त करण्यासाठी आणलेली होती. तर मी त्याच्यावर बोटं फिरवता मला कळायला लागलं की आपण कुणाकडनंही न शिकवता मी दुसरा जे काही म्हणतोय ते मी वाजवू शकतो. एक स्वरज्ञान होतं. हे कुठेतरी आत असतं, पूर्वजन्मातून आलेलं असेल कदाचित. आणि मग मला असं कळलं की नुसतं वाजवणं नाही, आपण काही कंपोज करू शकतो गाणी. आणि मग त्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा शालेय संगीत मुलांसाठी विविध प्रकारची अशी राष्ट्रभक्तीपर गीतं, पर्यावरण गीतं. आणि मला त्याचा उपयोग असा झाला की आपल्याला हवी त्या अर्थाची गाणी मिळत नाहीत, मग आपण स्वतः लिहिणं गाणी आणि आपण स्वतः कंपोज करणं हे करता आलं. तर ते झालं. आणि करताना मग नंतर असं लक्षात आलं की आपल्याला जरा याच्याही पुढे गेलं पाहिजे. आणि म्हणून गोव्यातले जे सगळे एक कवींची परंपरा आहे, कृष्णदास श्यामापासून ते अलीकडच्या सुदेश लोटलीकरपर्यंत, तर त्यांच्या कवितांना चाली लावण्याचा प्रयत्न करून शब्दस्वर नावाचा एक कार्यक्रम आम्ही केला, जो मराठी साहित्य संमेलनामध्ये अनेक ठिकाणी झाला. आणि त्यातली काही गाणी मुंबई दूरदर्शनवर शब्दांच्या पलीकडले या कार्यक्रमामध्ये हे केली. तर ह्या संगीताच्या याचा विचार करताना मला असं जाणवतं की कुठेतरी आत अशा प्रकारचे एक प्रतिभेचं देणं ईश्वरानं दिलेलं आहे की कुठलंही एखादं गाण्याचे शब्द किंवा चरण दिसला की एखादं चित्र उभं राहतं. आणि त्या चित्रातून मला काही कशी याची गती काय असेल, ताल काय असेल असं म्हणून एखादी जागा मिळते आणि त्यातून गाणं असं उमलत गवसायला लागतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपले गोपाळराव मयेकरांनी माझ्याकडे आपले कवितांचं पुस्तक दिलं आणि बघ याला कोजागरी पौर्णिमेला कार्यक्रम करायचा आहे, बघ चाल लागते का. तर त्याच्यामध्ये एक पावसानं बाई माझं अंग अंग भिजलं, मनामध्ये सजणाचं गाणं कसं रुजलं, असं ते होतं. तर एरवी हे भावगीत होतं, पण मला ते बघताना असं वाटायला की हे गुणगुणताना आतून अरे हे नुसतं गाणं नाही आणि भावगीत नाही, ही लावणी असली पाहिजे. आणि म्हणून मग मला सहज त्याचा पहिला मुकडा आला की पावसानं बाई माझं अंग अंग भिजलं, मनामध्ये सजणाचं, मनामध्ये सजणाचं, मनामध्ये सजणाचं गाणं कसं रुजलं. आता हे काही असं ठरवून वगैरे नाही, ते असं ते गाणं बघितलं आणि काही गाण्यामध्ये अंतर्गत अशी काही चाल असते आणि तुम्ही खूप अगदी एकाग्र होऊन त्याला असं भिडलात की येते तुमच्यापर्यंत, उमजायला लागते. खरंच म्हणजे हा प्रवास तसा सुरू झाला संगीत क्षेत्रातला. संगीत क्षेत्रामध्ये पहिल्यांदा शाळेमध्ये हे मुख्य म्हणजे असं की मला एक संधी अशी मिळाली की NCERT म्हणून जी संस्था आहे त्यांचं एक गानवृंद आहे. आपल्या संपूर्ण देशातील जवळजवळ 100 शिक्षकांचा एक गानवृंद होता.
आणि त्याच्यामधून गोव्यातून आम्ही दोघे तिघेजण होतो. तर 100 जण असे एकत्र उभे राहून गात आहेत. आणि त्या ठिकाणी कनू घोष, MB श्रीनिवासन यांच्यासारख्या संगीत दिग्दर्शकांकडनं गाणी ती अभ्यासता आली, ते शिकवायचे ते, आणि त्यातून काही ज्याला आपण मर्मबिंदू जे आहेत गाण्याचे ते कळायला लागले. गाणं कसं अभ्यासायचं आणि गाणं कसं शिकवायचं हे कळायला लागलं. त्याचा उपयोग मी शाळा कॉलेजमध्ये केला आणि जवळजवळ 40-50 राष्ट्रीय एकात्मता गीतं, पर्यावरण गीतं, प्रार्थना अशा नव्यानं लिहून त्या सादर केल्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी युवकांसाठी जे आकाशवाणीवर कार्यक्रम चालायचे, तर कॉलेजमधल्या मुलांना घेऊन मी कंपोज केलेली गाणी तिथं मी हे करायला लागलो. आणि हे सगळं करताना आपल्याला जाणवायला लागलं की आपण जरा बऱ्यापैकी काहीतरी याच्यामध्ये करतोय. आणि मग त्याच्यानंतर मग हे मिलिंद निगळेचा तू मगाशी जो कार्यक्रम सांगितला की माझा एक मिलिंद केरकर नावाचा मित्र होता, तर त्यानं काही लिहिलेली भावगीतं होती. तर तो म्हणाला मला एक मोठा अल्बम करायचा आहे, आणि मुक्तछंद म्हणून त्याने एक अल्बम केला. आणि मिलिंद इंगळे आणि शिल्पा डुबळे आपली गोव्यातली, तर या दोघांनी गायलेली काही गाणी मी त्याच्यामध्ये संगीत दिग्दर्शन त्याचं दिलेलं आहे. दुर्दैवानं असं झालं की त्या काळामध्ये हा अल्बम कमर्शियल रीतीनं पुढं कसं जायला पाहिजे, ज्यानं निर्माण केलं त्याला ते कळलं नाही, पण अप्रतिम गीतं त्याच्यामध्ये होती. असा हा संगीताचा सुरू झाला. बरोबर. आता तुम्ही शिक्षकी पेशामध्ये असताना बऱ्याच असं वेळा होतं की मुलांना काही अडचणी आहेत असं लक्षात येतं एक शिक्षक म्हणून, एक प्राचार्य म्हणून, आणि त्या प्रश्नांवर किंवा त्यांच्या समस्यांवर तुम्ही तुमच्याही स्तरांवर काही उपाययोजना केली होती. त्याविषयी थोडं ऐकायला आवडेल आम्हाला. मला स्वतःला असं वाटतं की मुलांना जाणून घेणं, मुलं मूलतः वाईट नसतात, जाणून घेणं आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावर टीका न करता ही मुलं वाया गेलेत असं न म्हणता आपण काही उत्तर शोधणं आवश्यक आहे. आता मी एक विचार केला की आपल्या मुलांचे नेमके प्रॉब्लेम्स जवळजवळ सगळ्या मुलांचे कुठले आहेत, त्यांना आपण विचारत नाही. त्यांना विचारलं तर ते सांगतील की शिक्षक शिकवतायत ते मला सगळं 100% समजत नाही शिकवताना. दुसरं, समजलं तर ते माझ्या स्मरणात राहत नाही, हा त्यांचा दुसरा प्रॉब्लेम आहे. आणि तिसरा की परीक्षेच्या वेळी मला जर अभ्यास करायचा, एरवी अभ्यास करायचा झाला तर माझं मन एकाग्र होत नाही. आणि हे मुलांचे प्रॉब्लेम असल्यामुळे, आणि आत्ता तर मोबाईल वगैरे आल्यामुळे मुलांचं मन इतकं ते वेगवेगळ्या दिशेनं चंचल होत चाललेलं आहे. तर त्याच्यासाठी मी काही प्रयोग केले आणि ते खूप उपयोगी ठरले मला. एक पहिला प्रयोग असा की माझ्या वर्गात जवळजवळ 150 मुलं असायची, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असे मिळून. तर वर्गात प्रवेश केल्यानंतर पहिली 4-5 मिनटं शिकवायचे नाही, आणि न शिकवता त्या काळामध्ये हे मला कोणी सांगितलं नव्हतं, पण मला असं वाटलं की हा प्रयोग करून बघूया, की ज्याला ऑटो सजेशन आपण म्हणतो, की डोळे मिटून बसा, सावकाश श्वास घ्या, आणि त्यांना आत्ता या क्षणाला माझं मन एकदम शांत आहे, मी अगदी माझं एकाग्रता वाढते आहे, माझी स्मरणशक्ती वाढते आहे. आणि पहिल्याच दिवशी मी त्यांना त्यांचं त्या वर्षाचं परीक्षेचं ध्येय दिलं असेल 90%, जे काही गेल्या वर्षीचं आहे त्याच्यापेक्षा एक 8-10% जास्त, तर त्याचं स्मरण करायचं आणि एक लाँग अँड डीप ज्याला आपण म्हणू श्वास घेणं. माझ्या असं लक्षात आलं की माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 150 मुलापैकी एखादा मुलगा वर्गामध्ये काही खोड्या करतो आहे, शिकवताना मला त्रास देतो आहे, ही पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली. तर मला असं वाटतं की मुलांचं मन जे विस्कटलेलं असतं त्याला जरा शांत होण्यासाठी शिक्षकांनी काही अशा प्रकारचे, हाच प्रयोग म्हणत नाही, अशा प्रकारचे प्रयोग केले पाहिजे. दुसरं एक मी गोष्ट अशी केली की ही मुलं पुढे जीवनाच्या व्यासपीठावर वेगवेगळ्या ठिकाणी जाणार आहेत. तर आपण नुसते धडे वाचत राहतो, परीक्षा घेत राहतो, आणखी याच्यापेक्षा वेगळं काय करता येईल. तर एरवी आपण शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरं विचारतो, तर मी नुसती प्रश्नांची उत्तरं नाही, उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्याला प्लॅटफॉर्मवर बोलावणं आणि इथून उत्तर सांग. ते तिथं आल्यानंतर ते उभं राहणं आणि त्याचं म्हणून ते उत्तर शोधणं, शब्द चुकणं, मी चुकलो तर इतरांना काय वाटेल याचं भय, हे सगळं हळूहळू कमी व्हायला लागलं. आज त्यामुळे आज अनेक विद्यार्थी मला भेटतात, सर तुम्ही वर्गामध्ये ते प्लॅटफॉर्मवर आम्हाला बोलवायचं ना, त्यावेळी आम्हाला भय वाटायचं, पण आता त्याचा उपयोग होतोय. आणि नंतर मग माझ्या असं लक्षात आलं की आपण वर्गात जे शिकवतो ना ते इतर वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमधून जास्त शिकू शकतो. उदाहरणार्थ मी मराठी चांगली विद्यार्थ्यांना शिकवली ती माझ्या एकांकिकेच्या ज्या रिहर्सल्स असतात त्याच्यामध्ये एखादी संहिता असेल, त्याचे वाक्य असेल, भाषा असेल, व्याकरण असेल, उच्चार असेल, हे सगळं वर्गापेक्षा अशा ॲक्टिव्हिटीजमधून शिकवण्यामध्ये खूप मजा यायची आणि मुलं त्याच्यामध्ये खूप त्यांना ते आवडायला लागलं आणि मुलं पुढं होत गेली. तर मला असं वाटतं की
केवळ वर्गामध्ये पुस्तकं शिकवणं, परीक्षासाठी हे करणं आणि मुलांना दोष देणं हे न करता मुलांच्या जवळ आपण गेलो आणि त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अशा पद्धतीने काही वेगळे प्रयोग केले तर निश्चितच ती तसं मुलं फरक. पुढे जातात. हे सगळं करत असताना आता शिक्षकी पेशा म्हणा, सांगीतिक क्षेत्रात म्हणा किंवा लेखन क्षेत्र, पण हे सगळं चालू असताना सुद्धा कुठेतरी आपल्या जीवनाचा एखादा स्पेसिफिक केंद्रबिंदू आहे किंवा आपली आवड कशात तरी आहे, असं काय तुम्हाला वाटतं? 2-3-4 गोष्टीमध्ये मी हे करत राहिलो की एका बाजूला संगीतामध्ये काम करत राहिलो, दुसऱ्या बाजूला लिहित राहिलो, ज्याच्यामध्ये एकांकिका वगैरे ज्या आहेत. आणि ते लिहित असताना मला असं जाणवलं की आपण केवळ लिहिण्यासाठी नाही तर एकंदर जीवनाचा एक शोध घेणं आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेणं. माझी जी एकांकिका आहेत ते सगळे विषय हे माझ्या आयुष्यामध्ये मला चिंतन करायला लावणारे अशा प्रकारचे होते. उदाहरणार्थ, आपल्या प्रत्येकामध्ये एक राम असतो आणि एक रावण असतो, असे 2 व्यक्तिमत्व असतात आणि आपण नेहमी कधी ह्याचं तर कधी त्याचं ऐकत असतो. तर हा जो एक बिंदू आहे त्याच्यावर विचार करत मी मुक्ती नावाची एक एकांकिका लिहिली. मग ती सगळी त्याला पौराणिक कथा वगैरे सगळी अशी दिली. परंतु त्याच्यामध्ये शोध काय होता की शेवटी कोण जिंकतं त्याच्यामध्ये, असा तो प्रवास होता. किंवा आता लेखक लिहित आहेत तर चांगलं लेखन का होत नाही, एखादं पारितोषिक किंवा एखादा पुरस्कार मिळाल्यानंतर लेखक असे थांबत का जातात, असा एक विषय माझ्या काही मित्रांना बघितल्यानंतर आणि मग याचा शोध घेता घेता अक्षरांचे डोहे या नावाची एकांकिका त्या ठिकाणी तयार झाली. माणसाला जर मृत्यूचं भान असेल अगदी मनातून आतून की मृत्यू हे केव्हाही येऊ शकतो, तर माणूस अतिशय सावधपणे आणि आपल्या जगण्यामध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे हे तो तशा प्रकारचं जगू शकतो. तर त्याच्यावर आधारित मृत्योर्मा अमृतम गमय नावाची एकांकिका लिहिली. तर हे सगळं आपल्या जीवनाचा शोध घेणं आणि आपला शोध घेणं, त्याची काही उत्तरं शोधणं, जीवनाची समज जे आपण म्हणतो, जीवन जाणून घेणं, हे सगळं करत होतो. पण हे सगळं करताना मला असं जाणवलं की संगीत काय किंवा हे साहित्य जे आहे ते काय, हे सगळं करत असताना कुठेतरी अपुरेपणा जीवनाचा एक वाटतो. की आपण ज्याला म्हणतो की मी कशासाठी जगायचं, तर आय हॅव टू लिव्ह अ मिनिंगफुल लाईफ. त्याच्यामध्ये एक अशा प्रकारचं समाधान असलं पाहिजे, जीवन अर्थपूर्ण वाटलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आत्ता जो प्रश्न विचारलात की असा कुठला एक केंद्रबिंदू आहे, तर तो म्हणजे आध्यात्मिकता आहे असं मला वाटतं. ती अगदी लहानपणी म्हणजे माझे वडील हे कीर्तनकार होते, त्यामुळे घरामध्ये ते वातावरण होतं. ते आम्हाला गोष्टी सांगायचे, रामायण, महाभारत, कथा वगैरे, अभंग वगैरे. आणि हे ऐकत पुढे पुढे जाता जाता पूर्वजन्मीचं काही संचित असेल की मला खूप चांगले संत पुरुष भेटले. म्हणजे जीवनविद्धीचे शिल्पकार ज्यांना आपण म्हणतो, वामनराव पै. तर त्या माझ्या जीवनामध्ये ते आले. त्यांच्या अनेक कार्यक्रमामध्ये मी बोलण्यासाठी जायचो आणि त्यांचं माझ्यावर एक अकारण प्रेम होतं. तर त्यांनी आनंदी जीवन कसं जगता येईल हा जो एक मोठा भाग झाला. चांगले विचार माणसानं सतत केलं पाहिजे, तर ती एक दिशा मिळाली. नंतर फलाहारी बाबा नावाचे एक कणकवलीचे संत पुरुष होते, तर त्यांनी मला एक मंत्र वगैरे दिला आणि मग त्यांनी जी मोठी पुस्तकं वगैरे लिहिली, त्यांच्या प्रस्तावनाही मी नंतर लिहिल्या, ते झाले. आणि त्यांच्यानंतर मग खऱ्या अर्थानं 1990 साली डॉक्टर केशवराव जोशी, ज्यांनी ज्ञानेश्वरीवर प्रबंध लिहिलेला आहे, आणि संत गुळवणी महाराज त्यांचे ते शिष्य, आणि टेंबेस्वामी आपण ज्यांना म्हणतो, त्या धारेतून आलेले. तर त्यांच्याकडनं मी दीक्षा घेतली आणि मग आपल्याला कळलं की आपलं जगणं हे कसं असलं पाहिजे. तर ठीक आहे, अध्यात्म म्हणजे काय सगळं सोडून हिमालयात जाणं नव्हे. संगीत आहे, नाट्य आहे, साहित्य आहे, प्रपंच आहे. परंतु सुरेश भटाने जसं म्हटलंय की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, तो एक वेगळा रंग जो आहे तो मला वाटतं आध्यात्मिकता असा असावा. आणि त्याच्यामध्ये आपण जगत असताना सगळीकडे भरलेलं जे चैतन्य आहे त्याचा विसर पडलेला असतो. आपण ते भौतिक सगळं बघत राहतो. ते आपल्या ह्या आतमधलं चैतन्य आणि इतर सगळं असणारं चैतन्य, आणि विशेषतः ज्या माणसांच्या सोबत आपण राहतो त्यांच्यामध्ये, तर त्याच्याकडे जर लक्ष गेलं तर ते नुसतं माळ ओढणं राहत नाही. तुमचं जगणं जे आहे ते चैतन्यमय होऊन जातं. आणि म्हणून हा जो प्रवास आहे, आणि हा प्रवास तसा काही आत्ता थांबला पूर्ण झाला असं काही नसतं, तर असा एक हा प्रवास चालू आहे. आणि मला वाटतं की माझ्या जीवनातील
सगळ्यात महत्त्वाचा प्राणबिंदू ज्याला आपण म्हणावा किंवा केंद्रबिंदू कुठला असेल तर तो असू आध्यात्मिक शकतो. साधना. आध्यात्मिकता की ज्याचं रिपरकेशन म्हणू शकतो आपण सगळ्याच क्षेत्रामध्ये वावरताना मग पडत असतं, ज्याचा आपण म्हणू शकतो प्रतिबिंब, म्हणजे आध्यात्मिक आपला पिंड असल्यामुळे सगळ्याच क्षेत्रामध्ये वावरताना त्याचा पडसाद कुठेतरी म्हणजे आपण त्याचा एकच अर्थ काय, तुम्ही कुठलीही गोष्ट करत असताना विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की व्हॉट इज एज्युकेशन, तर तुमच्या अंतरंगामध्ये असणारी डिव्हिनिटी जागी करतं ते शिक्षण असं त्यांनी म्हटलेलं आहे. ते मला हे जगण्याबाबत वाटतं की तुम्ही साहित्य करा, तुम्ही काही करा, तुम्ही साधं झाडू मारा घरामध्ये, ते प्रत्येक कृत्य करताना ते नृत्य केव्हा होईल जर त्याच्यामध्ये दिव्यत्व आहे तुमच्या लक्षात आलं, मग ती कुठलीही गोष्ट छोटी मोठी अशी होणार नाही. दिव्यत्वाची ही जर गोष्ट प्रत्येक चराचरात भरलेला आहे, हा आपल्या सगळ्या भारतीय अध्यात्माचा प्राणबिंदू आहे. खरंय, मर्म आहे हां, सगळ्याचं. तर तसं मला असं वाटतं की त्याच्यावर नुसतं प्रवचनं ऐकणं किंवा नुसतं बनणं, हे जगणं जे आहे ते मला महत्त्वाचं वाटतं. आणि मग त्याला कुठल्याही गोष्टीचा स्पर्श नाही. म्हणजे संगीत तुम्ही साधना करू शकता, नाटकामध्ये तुम्ही करू शकता, मी शिक्षक म्हणून, तुम्ही घरातील एक बाई म्हणून काम करत असताना निश्चितच. हे आध्यात्मिक साधनेमध्ये जर पुढे जात असाल तर तुम्ही कुठलीही गोष्ट अतिशय सौंदर्यपूर्ण रीतीनं चांगल्या आणि पद्धतीने करू शकतो. चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समाधान मिळतं. निश्चित. तुम्ही ज्याला मी पुन्हा पुन्हा म्हणतो मिनिंगफुल लाईफ असं म्हणतो ना, तर हे सगळं करताना ते भान जर असेल आध्यात्मिकतेचं तर तुमचं जीवन अर्थपूर्ण होत जातं. तर तुझा जो प्रश्न होता की महत्त्वाचा बिंदू कुठला वाटतो, तर आध्यात्मिकता असं मला वाटतं. यानंतर थोडं साहित्य क्षेत्राकडे वळूया. आपला अनेक साहित्यिकांशी, कवी, कवयित्री, लेखकांशी संपर्क येतो. तर लालित्यपूर्ण लेखन आपण वाचतो किंवा कविता किंवा वेगवेगळे समाज प्रबोधनात्मक लेखन असतं. पण ह्या सगळ्यामध्ये समीक्षा लेखन किंवा पुस्तक परीक्षणं किंवा कादंबरी लेखन हा प्रकार थोडा कमी जाणवतो किंवा याचं लेखन थोडं अल्प प्रमाणात होतं. तर यामागे काय कारण असू शकतं किंवा तुम्ही यावर काय म्हणाल? एक कारण त्याच्यामध्ये असं आहे की हा जो कादंबरी आणि समीक्षा लेखनाचा जे साहित्य प्रकार आहेत, आकारबंद आहेत, तर त्याला भरपूर अभ्यास लागतो एक. आणि नुसता अभ्यास नाही, तुम्ही ते लेखन करणार असाल तर तुम्हाला भरपूर काळ लागतो ते सगळं करण्यासाठी. कादंबरी लिहायचं असेल तर दिवसेंदिवस महिनोन महिने तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये असावं लागतं. हे एक कारण झालं. दुसरं कारण म्हणजे काय की काही जणांचा पिंडच असतो की मला कविताच आवडते, मला हे आवडते. पण माझ्या लक्षात असं आलं आहे की आम्ही एक प्रयोग मध्यंतरी केला की गोव्यामध्ये कादंबरी लेखन कमी दिसतं आहे, म्हणून आम्ही एक 6-7 वर्षापूर्वी अकादमीतर्फे एक कादंबरीची कार्यशाळा घेतली आणि त्याला राजन गवस, अविनाश सप्रे अशी मोठमोठी मंडळी त्या ठिकाणी आलेली होती. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे त्यानंतर मी आता बघतोय की गोव्यामध्ये बरेच चांगले कादंबरीकार तयार होत आहेत. म्हणजे आपण जरी म्हटलं की कादंबरी लेखन होत नाही असं अनेक जण म्हणत असले तरी मी काही नावं सांगू शकेन की ज्याच्यामध्ये डॉक्टर विभा लाड आहे की जिला सातत्यानं 2 वर्ष अकादमीचे पुरस्कार मिळाले कादंबरी लेखनासाठी. चंद्रकांत गवस आहेत की ज्यांनी वेगवेगळे प्रयोग केलेत. ते जे आपलं 70ीतलं सगळं जे लोकजीवन आहे ते लोकजीवन त्या कादंबरी मांडण्याचा प्रयत्न केला. गजानन देसाई आहेत, खाणीवरचं जीवन. गजानन देसाई आहेत, आपले विठ्ठल गावस आहेत, नारायण महाले आहेत. ह्या सगळ्यांनी समांतर मराठीमध्ये जी कादंबरी आहे ना त्याच्या बरोबरीने जाईल अशा प्रकारची गोमंतकीय मराठी कादंबरी स्वातंत्र्योत्तर गोमंतकामध्ये समृद्ध केलेली आहे. आता तू म्हणतेस काय की त्याचं प्रमाण थोडं कमी दिसतं, ही गोष्ट खरी आहे. आणि त्या दृष्टीनं आणखी कशा काही कार्यशाळा सतत होणं हे त्याचं उत्तर असेल. असं कार्यशाळेतनं काही निर्माण होऊ शकत नाहीत, परंतु तुम्हाला कुठेतरी नवीन वाटा दिसत राहतात, दिशा मिळत राहते. नक्कीच. आता याचबरोबर आपल्या गोमंतकात किंवा बाहेरही अनेक ठिकाणी त्या भाषेतनं साहित्य संमेलनं घडत असतात. तसंच इथे बहुभाषिक साहित्य संमेलनं सुद्धा घडतात. मग त्यामध्ये मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी माध्यमातून लिहिणारे लेखक, कवी, कवयित्री हे सगळे एकत्र येत असतात. पण मग बहुभाषिक साहित्य संमेलनांचा खरा उद्देश काय असू शकतो? एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही ज्यावेळी एकाच भाषेमध्ये ज्यावेळी लिहित राहता त्यावेळी तुम्ही स्वतःभोवती काही वर्तुळ, मर्यादा, परिघ आखून घेता. पण त्या परिघातून बाहेर केल्यानंतर आपल्या भारतीय इतर भाषा आणि त्या पलीकडे असणाऱ्या संपूर्ण जगातील काही भाषा तुम्ही जितके जास्त विस्तारत जाता तितकं तुम्ही ज्या भाषेमध्ये लिहिता त्याच्यामध्ये वेगळेपण नाविन्य येत राहतं. त्यामुळे हा जो समन्वय आहे, भाषांनी एकत्र येणं आहे. आणि दुसरं असं की मी लिहितोय, इतर काय लिहित आहे, इतर भाषामधलं काय लिहिलं जातं आहे, त्याच्यामध्ये काय वेगळेपण आहे.
आपल्या भाषेमध्ये काय कमतरता आहेत, काय आपल्या उणीवा आहेत, काय वैशिष्ट्य आहेत, हे एकत्र आल्याशिवाय कळू शकत नाही. निश्चित. त्यामुळे एकत्र येणे आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आता जे नवीन बहुभाषिक किंवा आता नवीन जे कवी कवयित्री लेखक तयार होत आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणणार नाही, एक मित्र म्हणून 2-3 मुद्दे मी सांगू इच्छेन. एक म्हणजे असं की मी नवीन लेखक आहे आणि मी समजा कविता लिहित असेन, कादंबरी लिहित असेन, नाटक लिहित असेन, ललित लेखन लिहित असेल, तर जो आकारबंध मी लिहितो आहे त्या आकारबंधांचं पूर्ण जो परंपरा आहे ती परंपरा मला माहीत असली पाहिजे. उदाहरणार्थ मी कविता लिहितो आहे तर अगदी कृष्णदास श्यामापासून ते अलीकडच्या नरेंद्र बोडके, अवधूत कुडतरपर्यंत गोमंतकीय मराठी कविता काय आहे, किंवा मराठीत असेल तर संत काव्यापासून आत्ताच्या अरुण कोल्हटकर आणि नवीन अशा कवितेपर्यंत आला हा सगळा प्रवाह मला माहीत असला पाहिजे. एक म्हणजे वाचन खूप असलं पाहिजे, असायला मला हवं. तिथं हे वाटतं. दुसरी गोष्ट अशी की डॉक्टर अनिल अवचटांना मी एकदा विचारलं होतं की चांगला लेखक होण्यासाठी काय केलं पाहिजे, तर ते म्हणाले की चांगलं जगलं पाहिजे, पहिली अट आहे. अरे वा. तर नवीन लेखकांना मी ह्याच्याकडे बोट दाखवेन. चांगलं जगणं म्हणजे काय, तुम्ही ज्या क्षणामध्ये जगता आहात त्या क्षणामध्ये पूर्ण त्या क्षणात स्वतःला असं लोटून देणं आणि तो उपभोगणं, पूर्ण भान ठेवून तो क्षण, म्हणजे काय होतं, तुमचं निरीक्षण, तुमचा तो अनुभव आतमध्ये साठवला जातो बरोबर. आणि साहित्याच्या त्या लेखनात रूपात तो येत उतरतो. राहतो. अगदी शेवटीला एक प्रश्न घेते की जो गोव्यामध्ये सध्या खूप प्रखर प्रश्न आहे, मराठी भाषा आणि कोकणी भाषा. तर या भाषावादाविषयी तुमचं काय मत आहे? याचं माझं उत्तर आहे की नाही की आपण फार चर्चा करण्यापेक्षा गोव्याला भाषांच्या संदर्भात कल्याणकारक अशा प्रकारचा मार्ग दाखवणारे मोठे लेखक आणि मंडळी यांच्याकडे जरा बघा. अगदी आपल्या बोरकरांपासून सुरू करा. त्यांच्या एका हातात मराठी होती, दुसऱ्या हातात कोकणी होती. खरं आहे. आपले शंकररामाणे एका हातात मराठी होती, दुसऱ्या हातात कोकणी होती. गजानन रायकर घ्या. अनेक मराठी आणि कोकणीतले जेवढे मोठे लेखक आणि कवी गोमंतकातले आहेत, ह्या दोन्ही भाषामध्ये उत्तम लिहिण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आता प्रश्न आपण बघायचा की 2 भाषा आणि आपण त्याच्याबरोबरच इंग्रजी आणि हिंदी, मराठी, कोकणी अशा 4 भाषा उत्तम रीतीने त्याच्यामध्ये लिहिणं आणि आपण गोव्याच्या बाहेरपर्यंत पोहोचणं आणि उत्तम लिहिणं, ही परंपरा आपण पुढे चालवणं योग्य आहे की नाही? मग एकच भाषा ती कोणत्याही, मी कुठल्या गटाकडे ही एकच भाषा, हे बरोबर आहे? तर कोणी शहाणा माणूस म्हणेल की मराठी काही गोव्यामध्ये बाहेरून आलेली नाही. आपल्या पूर्वजांनी इथं संपूर्ण संत सरोबरनाथ आंबी आहेत, कृष्णमठ बांदकर आहेत, त्यानंतर कृष्णदास सामा आहे. हे सगळ्या परंपरेतून आपल्याला जे आलेलं आहे ती परंपरा आपण जपावी. आणि शेवटी भाषा कशासाठी असतात? तुमचं जगणं अर्थपूर्ण, श्रीमंत आणि संपन्न आणि आनंददायक करण्यासाठी. तेव्हा तुम्ही ज्यावेळी संकुचित होता त्यावेळी तुमचंच जीवन तुम्ही दुःखदायक करत असता. तेव्हा गोमंतकाचं भविष्य जे आहे ना, आपले बोरकर म्हणाले सुंदर माझा गोवा, किंवा माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, तो जो मध आणि गोडवा जो आहे तो ह्या भाषांच्या समन्वयातून उत्तम आयुष्य, सामाजिक ज्याला आपण जीवन म्हणू, आणि वैयक्तिक आयुष्य, हे सगळं दोन्ही भाषा जर हातात घेऊन आपण गेलो तर ते ज्याला आपण शहाणपणा म्हणून, त्याच्यामध्ये गोव्याचं कल्याण आहे. सुंदर गोवा यातून बनू शकेल असं मला वाटतं. खरंच खूप छान तुमच्याशी आज संवाद झाला आणि खूप छान गप्पा मारता आल्या. अर्थातच मला खात्री आहे की आमच्या सगळ्या रसिकांना या मुलाखतीचा आस्वाद आणि खूप छान वाटला असेल हे सगळ्या गप्पा ऐकून. तर आमच्या सगळ्या श्रोत्यांकडून, रसिकांकडून आपण इथे स्टुडिओमध्ये आलात आणि आपला वेळ दिलात याबद्दल मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.